नमस्कार मित्रांनो. आचार्य चाणक्य म्हणतात की या 5 ठिकाणी चुकूनही जाऊ नका. तर चला मग जाणून घेऊया अशा 5 ठिकाण कोणते आहेत. आचार्य चाणक्य हे एक महान तत्त्वज्ञानी आणि राजकारणी होते. त्यांनी आयुष्यात नैतिकतेचे धोरण पाळून नीती तयार केल्या आहेत. चाणक्य नीती हे जगप्रसिद्ध आहेत. चाणक्य त्यांच्या या चाणक्य नीती म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक जण आजही त्यांच्या नीतीचा अवलंब करतात आणि आयुष्यात खूप पुढे जातात. चाणक्य यांनी त्याच्या नीतीमध्ये विविध पैलूविषयी सांगितले. आचार्य चाणक्य यांनी त्याच्या नीतीद्वारे आयुष्य उत्तम जगण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आज आपण लोकांनी कोणत्या ठिकाणी जाऊ नये याविषयी जाणून घेणार आहोत. आचार्य चाणक्य सांगतात असे काही ठिकाण आहेत जिथे गेल्यानंतर आयुष्यात अडचणी वाढू शकतात, तसेच यश मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ तर तुम्ही पूर्ण बघता व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरता. जिथे मान सन्मान मिळत नाही, प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान पाहिजे असतो. जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे लोक तुमची किंमत ठेवत नाहीत, तुमच्या गोष्टी ऐकत नसेल किंवा अपमान करत असेल, तेव्हा त्या ठिकाणी राहण्याचा काहीही फायदा नाही. अशा वेळी तुमचा मान सन्मान दुखावला जाऊ शकतो. त्यामुळे अशा ठिकाणापासून दूर राहणे चांगलेच आहे. नंबर 2 आहे जिथे रोजगार नाही. पैशाशिवाय आयुष्य जगणे खूप कठीण आहे. जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे नोकरी किंवा रोजगारांची संधी नाही, अशा ठिकाणी राहून संघर्ष करावा लागतो. चाणक्य सांगतात की एखादे ठिकाण कितीही सुंदर असेल तरी तिथे उपजीविकेचे साधन नसेल तर जिथे राहणे व्यर्थ मानले जाते. नंबर 3, जिथे आपले लोक नसतील. जर तुम्हाला कोणतीही अडचण येत नसेल तर तुम्ही अनोख्या ठिकाणी राहू शकता, पण कठीण प्रसंगात तुम्ही जर एकटे असाल आणि तुम्हाला मदत करणारे कोणी नसेल तर अशा ठिकाणी वेळ वाया घालवू नका. त्यामुळे चाणक्य सांगतात जिथे मित्र आणि नातेवाईक नाहीत, अशा ठिकाणी जास्त वेळ राहू नये. नंबर 4, जिथे शिक्षणाचं वातावरण नाही. जीवनात पुढे जाण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे शिक्षणाचं महत्त्व नाही, तिथे राहू नये. तुम्ही प्रगती करू शकत नाही. चाणक्य त्यांच्या मते अशा ठिकाणी राहू नये. नंबर 5 आहे जिथे लोकांमध्ये चांगले गुण नसतील. जर तुम्ही अशा लोकांमध्ये राहत असाल जिथे लोक चांगले नसतील, लोक खूप वाईट गोष्टी करतात, लोक खोटे बोलतात, एकमेकांची फसवणूक करतात, अशा ठिकाणी थांबू नका. या वाईट संगतीचा तुमच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला प्रभाव पडू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.